नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत खारं वांग। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे घेतलेत: वांगी ताजी, कूट, खोबरं, हळद, मीठ, मसाला पुडी, धने पावडर, कढीपत्ता, जिरं, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर। तर आता आपण वांगी चिरून घेऊयात। वांगी स्वच्छ बघायची आणि पाण्यात टाकूया। आता आपली वांगी चिरून झालेली आहेत। आपण आता चुलीवर पातेलं ठेवूया। त्याच्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे गरम करण्यासाठी। तोपर्यंत आपण वांग्याला लागणारा मसाला तयार करूया। आता प्रथम घेतले आपण कूट, हळद, मीठ, मसाला पुडी, आणि ही धना पावडर। आता आपण हे चांगल्या हाताने मिक्स करूया। ह्याच्यात टाकूया थोडंसं खोबरं, बाकीचं फोडणीला टाकूया। आता हे आपण मिक्स करूया आणि वांग्यामध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे सगळे वांगे आपण भरून घेऊया मसाला टाकून। आता आपला सगळा मसाला वांग्यात भरून झालेला आहे। आता चुलीवरलं पाणी आपलं गरम झाले, ते काढून घेऊया। आता वांग्याला फोडणी टाकण्यासाठी परत पातेलं चुलीवर ठेवूया। पातेलं गरम झालेलं आहे, 4 पळ्या तेल टाकूया। तर आता आपण टाकूया जिरी, कढीपत्ता, लसूण अद्रक पेस्ट, आता टाकूया खोबरं छान लाल झालं की वांगी टाकूया। आता खोबरं आपले छान लाल झालेलं आहे, वांगी टाकून घेऊया। तर चांगले छान परतून घेऊया। आता वांगी छान परतून झालेत, पाणी टाकूया। थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवूया। आता झाकण काढूया आणि आपले वांगी शिजलेत का बघूया। शिजलेले आहेत। आपण आता ह्याच्यात थोडंसं पाणी ओतूया आणि एक छानशी उकळी आणूया। आपण ही खाऱ्या वांग्याची रस्सा भाजी केलेली आहे। आता एक मस्त उकळी आली की आपली भाजी झालेली आहे। परत झाकून ठेवूया। आता आपल्या भाजीला उकळी आली का बघूया।
तर तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आता आपण ह्याच्यात वरून कोथिंबीर टाकूया आणि मस्तपैकी एकदा हलवून घेऊया. आता किती छान दिसते भाजी. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा या जेवायला.